कशातही आनंद मानायचा नाही असंच ठरवलंयस का तू? अगं बरोबर आहे तिचं, काय चुकीचं बोलते ती? वाटलंच मला, अजून ढाल कशी समोर आली नाही ते. हे बघ मंदाकिनी, अधिराच्या लग्नाचं सगळं त्यांनी करणं हे मी एक वेळ समजू शकतो, ते ठीकही आहे. पण आपल्या मुलीच्या लग्नात त्यांनी एवढं लक्ष काय घालावं म्हणतो मी. आणि मुळात बाबा लक्ष नाहीये, ढवळा ढवळ करतायत ते. बर 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 झालं झालं, शांत राहा आता. ठरलंय ना सगळं आता. आता तू जा आणि आजींना जाऊन भेट आणि त्यांना म्हणावं मला मान्य आहे सगळं. आणि हे ऐक ऐक ऐक, तोंडामध्ये ना साखर ठेवून जा, शांत जा, ठीक आहे? जाऊन त्यांना सांग भेट. अमर राजवाड्यांनी सगळं ठरवलं असलं तरी आपण आपल्या रीतीभाती नाही सोडायच्या काय? आज पहिल्यांदा मला तुझं म्हणणं पटतंय मंदाकिनी. बाबा नंदू, आपण आजींकडे जाऊ, त्यांना भेटू, त्यांना नमस्कार करू, त्यांचे आभार मानू आणि त्यांना आपल्याकडून सांगू की सगळं तुम्ही करू नका. हो, असं नका बोलू. अरे आता तिथे जाऊन आम्ही काय बोलायचं हे देखील तू ठरवणार आहेस का? नंदू, आपण जाऊया. नाही तुला पटते ना हे? पूर्णपणे पटलेलं आहे आणि आपण हेच करणार आहोत बाबा. असं नका बोलू. हेच होणार आहे. हॅलो. हॅलो स्वानंदी, मी आजी बोलते. हा हा आजी. हॅलो स्वानंदी, मी आजी बोलते, समर आणि अधिराची आजी. अगं राजवाडे आजी. हो हो मला आलं लक्षात. अहो आवाज तुमचा येतोय जातोय मध्ये मध्ये. अगं तुझ्या अंगठीचं माप हवं होतं, कसं देता येईल तुला? आजी मला ना नीट ऐकू नाही येते, पण ऐका ना, तुम्हाला ऐकू येतंय का? आम्ही तुमच्याकडे यायला निघालोय आता. हो का? मला फक्त एवढंच सांग, तुला खरंच मुलगा पसंत आहे का ग? कोण? कोण मुलगा आजी? अगं तोच ग, ज्याच्याशी तुझं लग्न ठरलंय ना तो. हॅलो हॅलो, ऐकू येतंय ना तुला? काय ग ते त्याचं नाव? हा तो प्रतीक. कोण? हो म्हणजे आवडला म्हणूनच हो बोलले ना. बरं आजी, आम्ही आता तुमच्या घरी येतोय, तर तुम्हाला वेळ आहे ना? म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे ग, पण पण काय? नाही मला समजलं नाही. काय नाही, तू ये मग बोलू आपण. हा हो हो, आम्ही पोचतोच होत, तुमच्याचकडे येतोय, निघालोय. बाय. ही पैठणी मला समरच्या पणजीने दिली होती आणि मी समरच्या आईला दिली होती. आता ही पैठणी समरच्या बायकोच्या अंगावर किती शोभून दिसली असती. पण आजी, काय काय झालं तुला? गप्प, आणि हे काय तू सतत अशी पैठणी काढून रडत असतेस? तुझ्यामुळे झालं हे सगळं. माझ्यामुळे? सगळ्या चांगल्या मुलींची लग्न ठरली, तुझ्यासाठी कोण उरली असणार आता? कुठे शोधू मी तुझ्यासाठी चांगली मुलगी? काय काय मध्येच तुझं आजी? हा काय झालं सांग? काही बोलू नकोस. डोळे मिटायच्या आधी मला तुझे लग्न बघायचं होतं, पण तू मनावर घेतलंच नाहीस. पण मला तुझे डोळे लवकर मिटायला नकोच आहेत ना. माझं लग्न झालं की तुझे डोळे मिटतील, म्हणूनच मी करत नाहीये. आगाऊपणा करू नकोस. अरे एक छोटीशी गोष्ट मागते ना मी तुझ्याकडे. अरे जगात एकही मुलगी मिळत नाही का रे तुला लग्नासाठी? असं कसं रे? दुसऱ्यांची 2-2, 3-3 लग्न होतात, त्यांना कशा मिळतात मुली? मग आता काय आजी, त्यांचे क्लासेस लावू का मी? की तुम्हाला कशा मुली मिळतात सांगा मला. पिंट्या, तू ना आता मार खाशील माझ्या हातचा. अरे मी तुम्हाला तेच सांगतो सतत, मी घराबाहेर पडतो ते मुली शोधायला पडत नाही, मी कामासाठी जातो बाहेर. तुमचं आपलं तिथेच अडकून पडलं सगळं लग्नापासून. आणि हे बघा जी, तुला जर लग्नाविषयीच बोलायचं असेल ना तर मी जातो. मला तुझ्याशी काही बोलायचं नाही. मलाही नाही बोलायचं तुझ्याशी. सारखं आपलं लग्न लग्न लग्न.
मला या शब्दाचा सुद्धा आता ऐकून ऐकून कंटाळा यायला लागला. नाही माझं जमत आहे आणि त्यामुळे माझं काही बिघडतही नाहीये. बंद करा आता हा विषय. काय झालं बाबा, बोला ना. नंदू, मुलीचं लग्न ठरवताना बापाचे पाय जडच होतात का? हा, आता मला हे माहिती आहे की हे खूप घाईघाईत होतं असं तुला वाटतंय, म्हणून तुला मी पुन्हा एकदा विचारतो. मला खरं खरं सांग, तुला मुलगा आवडलाय ना? हो बाबा. मग बाकीचा कसलाही विचार करू नकोस. मी बघेन काय ते. अगं, लग्न आधीचे हे काही दिवस खूप सुंदर असतात, त्याचा अनुभव घे. तुझं लग्न ठरलंय हे आपण राजवाड्यांना सांगायला हवं, हे तुझ्या आईचं म्हणणं अगदी बरोबर आहे. पटलंय मला ते. आपण त्यांना तेवढंच बोलू आणि आपल्याकडून त्यांना सुचवून बघूया की तुम्ही फार खर्च करू नका. पण त्यातून जर त्यांनी ठरवलं असेल तर आपण फार ताणून धरायला नको. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन बघायला मला नाही आवडत नंदू. सुरुवात चांगली होऊ दे आणि तू नेहमी प्रसन्न राहावीस असंच मला वाटतं. चला. माझे असे किती दिवस उरले देवालाच ठाऊक. पण तुला माझी परवाच नाहीये ना. तुझं लग्न न बघताच बहुतेक ती जाणार आहे जगातून. अरे बाकीची नातवंड आहेत ना तुझी, त्यांची लग्न बघून आनंद मान. माझ्या कशाला मागे लागलीस? हो रे बाबा, माझंच चुकलं. अरे मला तुझी काळजी वाटते. मला तुझा एकटेपणा नाही बघवत रे. तू आनंदात राहावास, जगातली सारी सुखं तुला मिळावीत असं जे मला वाटतं ना, ते माझं चुकलं. नाही नाही अजय, तुमचं नाही, माझं चुकलं. खरं तर मी ना वयाच्या 21शीतच लग्न केलं पाहिजे. मग हा बिझनेस, हा डोलारा सांभाळणं, माझ्या पाठच्या 3 भावंडांची जबाबदारी घेणं, हे सगळं महत्वाचं नाहीच आहे. लग्न सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. लाज वाटत नाही माझी चेष्टा करताना? आणि तुम्ही माझी चेष्टा करता नाही, सतत मला घालून पाडून बोलत असता लग्नावर ना, ते काय? नाही बोलणार, कधीच नाही बोलणार. ही पैठणी ना मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको आता. मी एक काम करते, ही जाळूनच टाकते ना. असू कशाचं काही वाटतच नाही. आजी, नाही म्हणजे मी रडते आणि हा मलाच बोलतोय. आजी, अगं साडी घेऊन कुठे चाललीस तू? अरे कुठे जाईन, तुला काय? त्या साडीवरती कशाला राग? इतके वर्ष जपून ठेवली असतात. अरे दिसली ना की मला त्रास होतो रे. माझ्या आजी सासूला ना मी वचन दिलं होतं, माझ्या नाच सुनेच्या अंगावर ही पैठणी बघितल्याशिवाय मी डोळे मिटणार नाही. आता काय उत्तर देऊ मी त्यांना? वरती जाऊन त्याच्यापेक्षा नाही फाडून टाकते, मी जाळून टाकते. नकोय मला ही साडी. आजी, आजी, मला- आजी, आजी, साडी. मी बघते हिचं काय करायचं. जो तू करीन काय करायचं. अगं, आजी मला साडी दे, माझं ऐक, मी ती जातो. आजी मला साडी दे. अगं बाई, साडी नेमकी स्वानंदीच्या अंगावर पडली. याला शुभसंकेत म्हणू का काय म्हणू? मला खरं तर स्वानंदीच माझी नाचून व्हायला हवी होती. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा. आजी, आजी, नंदुताई. आजी, अहो एवढी छान साडी कुठून पडली? कशी पडली ती जाऊ दे, पण कुठे पडली ते महत्वाचं आहे.
तुझ्यावर खूप छान दिसत होती साडी. या ना बाबा या. का? हाय. काय घेशील? चहा सांगते हं. मल्लिका चहाचं सांग जरा. मला नोकरासारखं का वागवतात लोकांच्या समोर? मल्लिका चहाचं सांगतेस ना? हो आई सांगते. बबलू दादा चहा आणा. हा आई साहेब, म्हणजे स्वानंदीचं लग्न ठरलंय. सुखी राहा सुखी. समर साहेब, मी काय म्हणत होतो, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आम्हाला साखरपुडा चालणार आहे. ग्रेट. खरं तर म्हणजे आम्ही तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की मी माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैशांची सोय केली आहे. आयुष्यभर पै पै करून मला जमेल, मला शक्य होईल तेवढे पैसे मी बाजूला काढून ठेवत होतो. पण काय आहे की मी माझ्या ऐपतीप्रमाणे लग्न केलं असतं. तुमच्या एवढा खर्च करायची माझी ऐपत नाही आहे. अहो पण आमची म्हणजे माझी अशी काही अपेक्षा पण नाहीये. नाही म्हणजे तेही ठीक आहे म्हणा, पण बाबा तुम्ही आता आमचे व्याही होणार आहात, आमच्या कुटुंबाचा एक भाग होणार आहात. आणि माझ्यासाठी माझं कुटुंब हे सगळ्यात महत्वाचं. माझ्यासाठी माझ्या कुटुंबाचा आनंद, त्यांचं समाधान, त्यांचं सुख हे कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही आता कुठलाही असा विचार मनात आणू नका, कुठल्याही किंतूपर्यंत ठेवू नका. आणि देवाच्या दयेने माझ्याकडे खूप काही आहे. ते कोणासाठी? आपल्याच कुटुंबासाठी आहे ना. त्यामुळे जे काय आहे ते मी स्वतः जातीने लक्ष घालून करणार आहे. स्वानंदी मॅडम, तुम्ही फक्त तुमच्या अंगठीचं माप लवकर द्या. अंगठीचं माप मी नाही देणार. जरा येता का? बोलायचं आहे प्लीज. या. माप द्या मला. बरे आहात ना? मी आत्ता म्हणाले नाही देणार. अहो पण अंगठीसाठी माप द्या ना. प्रॉब्लेम काय आहे? का? माझी अंगठी तुम्ही का करणार? कारण मी रोहनची करणार, पण त्याच्या बहिणीची नको करायला. नाही, असं नसतं. आमच्यात असंच असतं. प्लीज बोट द्या, मला माप घेऊ दे. मी तुम्हाला माझी अंगठी करू देणार नाही. पण मी करणार. काल मी तुम्हाला ऑफिसमध्ये भेटायला आलो, तुम्ही इतक्या शांतपणे इतक्या मॅच्युअरली बोललात माझ्याशी. आज काय झालं एकदम तुम्हाला? मला बाउंड्रीज कळतच नाहीत का? माझं लग्न, माझी अंगठी तुमची जबाबदारी नाही. आम्ही करू शकतो. नाही नाही, तुम्ही करूच शकता, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. तुम्हाला जमणार नाही म्हणून मी करतोय असं प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण सगळ्यांसमोर मी बोललोय ना की सगळी जबाबदारी मी घेणार, मग ती मला घेऊ दे ना. द्या ना माप. अहो, आमच्याकडे मुलीची अंगठी मुलाकडून, होणाऱ्या नवऱ्याकडून येते. अहो मग ते घेईल ना तो, पण ही मला करू दे. माफ करा, पण आमच्या तत्वात बसत नाही. अंगठीचं माप मी देणार नाही. साखरपुड्याला अवश्य या. म्हणजे काय, मी येणारच. मी आल्याशिवाय कसा होईल साखरपुडा? अहो सगळी तयारी जोरात सुरू आहे. मी स्वतः तिथे जातीने उभं राहून प्रत्येक गोष्टीत लक्ष घालतोय, त्यामुळे मी असणारच आहे. किती गोड आहेत नाही दोघं. Yeah, I know, right? They look so cute together. सगळ्यांशी इतके छान वागतात, एकमेकांशी असे का वागतात गॉड नोज. बाबा निघूया का? ऑफिसला जायचंय मला. हो हो निघूया. येतो आम्ही.
आपण साखरपुड्याच्या आधी पुन्हा एकदा बोलूया आपण. हो नक्की. अधिरा घरी ये ग. ती एका पायावर तयार आहे हो. ये घरी ये. बर येतो आम्ही. चल. सज्जन माणसं आहेत ना. तिरसट आहे पण त्याची बहीण. नाही तर काय खरंच एवढी तिरसट आणि भांडखोर बाई ती माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही. अंगठीचं माप दिलं नाही ते नाहीच दिलं. मिळेल. स्वानंदीच्या अंगठीचं माप मिळेल, काळजी करू नकोस. चल. काळजी नाही ग, चिडचिड होते माझी चिडचिड. आता अंगठीमध्ये कसली आलेत तत्व. उगाच आपलं वाद घालत बसायचं बस, मजा येते त्यात. तू ना उगीचच काहीतरी बोलत बस. चल. जा तू. त्यांचं म्हणजे ना फलतच काहीतरी आहे. बस. आले. अरे धीरजची आजी. हॅलो. नमस्कार नमस्कार. हा आई बोला बोला. एक काम होतं म्हणजे ना स्वानंदीच्या अंगठीचं माप हवं होतं. अंगठीचं माप ती आली तुला तुमच्याकडे? नाही म्हणजे आली होती पण ते माप घेण्यावरूनच जरा असं ते राहू दे. हो नाही मिळालं अंगठीचं माप. काय झालं? ती काही विचित्र वागली का? सॉरी हा, मी बोलते तिच्यासोबत. हा नाही 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 तसं काही नाहीये. ऐका ना म्हणजे समरनी प्रयत्न केला पण नाही दिलं स्वानंदीने अंगठीचं माप. बहुतेक तिला आम्ही अंगठी देतो ना हे मान्य नाही. वाटलंच मला पावळ्यात कुठली. काय नाही काय नाही काय नाही. मी बघते. मग मी आता काय करू सांगा ना. का म्हणजे तुम्हाला काय नाही म्हणजे तुमच्याकडे असेल ना एखादी अंगठी तिची, म्हणजे तुम्ही देऊ शकाल का तिच्या अंगठीचं माप? हा तिच्या अंगठीचं माप. हो 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 देईन की, देऊ शकते मी. उद्या दिलं तर चालणार आहे ना? थँक्यू थँक्यू. थँक्यू कसलं हो. हा देते उद्या. हा नक्की. बाय बाय. हाय हाय. काय म्हणतात समर राजवाडे? ते काय म्हणणार मी खरं सांगू का, अर्धा वेळ तर ते काय म्हणतात हे मला कळतच नाही. म्हणजे सारखे भेटतात तुला? हा म्हणजे अगं आमच्या भावंडांची लग्न ठरली आहेत, मग भेटीगाठी होणार ना. हो ते पण कसले चार्मिंग आहेत ग ते. भेट एकदा, बोल त्यांच्याशी, सगळा चार्म कळेल. हा अंजली बोल ग. गेले काही दिवस इथे फिरकलीच नाहीस ग? अगं हो ते रोहनची गडबड आहे ना सगळी, म्हणजे ते लग्नाची गडबड आहे. अरे वा, सगळं ठरलं का? फायनल झालं? हा म्हणजे बऱ्यापैकी. बाकी तिथे सगळं ठीक आहे ना? हो आता बऱ्यापैकी सगळं. इथलं वातावरण मात्र शांत झालंय. हा बरं आहे ग बाई. देवाने आपलं ऐकलं स्वानंदी. आपल्याला बघ ना असं वेगळ्या मार्गाने वाचवलं. म्हणजे तुझ्या भावाचं त्या समर राजवाड्यांच्या बहिणीशी लग्न ठरलं. हा केवढा मोठा योगायोग आहे बघ. खरं बोललीस. आणि तुला माहितीये का, लग्न ठरल्यापासून इथलं वातावरण जरा आता शांत झालंय. आणि बरं झालं ना, म्हणजे बघ आता आपलं जे काही म्हणणं आहे ना ते तू त्या राजवाड्यांपर्यंत पोहोचवू शकतेस. हो म्हणजे वाटतं मलाही असं. आणि माझं त्यांच्याशी कितीही पटत नसलं तरी सुद्धा मी वृद्धाश्रमासाठी घेईन त्यांच्याशी पटवणं ग. काहीतरी नॉर्मल बोलण्याचा प्रयत्न होईलच आमच्यात. आणि मला वाटतं ते सुद्धा तेवढं समजून घेतील मला. ठीक आहे, पण आता बाकी काही लागलं तर मला कळव आणि काळजी घे. बाय बाय. हॅलो. मग झालं जेवण? नाही अजून, काम करतेय. अजून नाही अगं, कर मग जेवण. आणि बघ पोटॅटो अवॉइड करा. का? का म्हणजे अगं अगं वातूळ असतो ना पोटॅटो. पोटॅटो खाऊन माणसं फक्त ढोली होतात. तेल आणि तूप नो 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 नो. हे बघ आपल्या घरात बटाटे सगळ्यात कमी वेळ येणार आहे, लक्षात घ्या.